नमस्कार सर्वांना, मी मनीषा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मायाची सावली चौधरी ब्लॉगवरती आपले मनापासून स्वागत आहे. तर माझ्याविषयी माहिती द्यायची तर मी पुण्यात राहते आणि जसे जसे व्हिडिओ येतील तसे तसे तुमच्यापर्यंत मी माहिती देतच राहील माझ्याविषयी. चला तर आता धोंड्याचा महिना आहे आणि सगळेच जण नक्की मुलीला आणि जावयाला साडी कपडे वगैरे घेतात. तसेच माझ्या आईनेही मला साडी घेतली. तर तुम्हाला दाखवते मी ती मला साडी स्वस्त आणि मस्त इतकी सुंदर साडी मला भेटली. मला खूप खूप आवडली प्रचंड. पहिले तर मला आहे ना साध्या 2 साड्या घेतल्या होत्या. त्याच्यानंतर मला म्हटलं बघूया आपण काठापदराची साडी बघूया. मग काठापदराची साडी पाहिली तर मला ही प्रचंड साडी आवडली. इतका छान हिरवा कलर आहे, कधी मेहंदी कलर दिसतो, लाईट कलर आहे म्हणजे असा फिरता कलर आणि त्याच्यावरती छान छोटी छोटी अशी बुट्टी आहे स्टार टाईप. तर एवढी सुंदर दिसते ना, फिरता कलर खूप छान दिसतोय आणि खूप स्वस्तमध्ये भेटली ही साडी मला. तर मला खूप आवडली ही साडी. आणि हिच्यावरती थोडंसं ब्लाऊज वगैरे थोडंसं सिम्पल आहे, गोंडे वगैरे नाही आहे तिला नक्की काय, पण ठीक आहे. गेल्या वेळेस पण मी एक साडी नक्की जी मागवलेली आहे तिला मी जी ऑनलाईन मागवलेली होती तिला मी घरीच गोंडे बसवले होते. तर बघा तिचा तुम्हाला मी पदर दाखवतो. पदर तर इतका सुंदर आहे ना, खूप छान आहे, असं गोल्डन आहे. मला खूप पदर पण खूप आवडला. तर बघा किती छान दिसतीये, छान दिसतोय ना पदर गोल्डन असा. त्याला गोंडे बसवले ना तर खूप छान दिसणार, मस्त दिसेल साडी मला ते. पण गोंड्यासाठी मला साडी सोडायची नव्हती कारण साडी मला इतकी सुंदर खूपच आवडली होती. तर गोंडे तर मला घरी बसवता येतात त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण घरी बसवूया गोंडे. बघा फिरता लाईट कलर आहे, असा मेहंदी कलर, कधी हिरवा कलर दिसतो, पण खूप छान आहे. बघा तुम्हाला आवडली का साडी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्राईज पण काही जास्त नाही, मला फक्त 600 रुपयाला ही साडी भेटलेली आहे. आणि बॉर्डर पण बघा जरीची आहे, मस्त अशी गोल्डन बारीक डिझाईनमध्ये. आणि अशा आम्ही मला वाटतं 4 ते 5 साड्या घेतल्या वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. आता तुम्हाला आहे ना त्याच्यावरचं आहे ना हे दाखवते, ब्लाऊज पीस दाखवते. ब्लाऊज पीस थोडंसं सिम्पल आलेलं आहे. तिथं पाहिलं पण होतं मी ब्लाऊज पीस सिम्पल आहे, पण त्याच वेळेस मी विचार केला होता सिम्पल जरी असलं तर साडी सुंदर आहे, मग त्याच्यावरती मी पॅच बसवेल. मग म्हणजे रेडी पॅच भेटतात नाही का गळ्याचे किंवा बाह्यांचे रेडीमध्ये पॅच भेटतात, ते बसूया म्हटलं मग छान दिसेल. कारण असे सिम्पल तर साडी नाही छान वाटणार ना की, किंवा ते ब्लाऊज सिम्पल साडी आहे पण ब्लाऊज पीस सिम्पल आहे ना, ते नाही छान वाटणार. तर म्हटलं त्याला गोंडे पण बसूया आणि त्याला पॅच पण बसूया म्हणजे छान दिसेल. आणि जेव्हा मी पॅच आणेल ना तर नक्की तुम्हाला दाखवेल कोणता कसला पॅच आणलेला आहे, कशा प्रकारचं लावणार आहे, ब्लाऊज कसं शिवलेलं आहे, ते फायनल लुक झाल्यानंतर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता ही आहे माझ्या बहिणीच्या साडीचं ब्लाऊज, ते जे माझ्याकडे राहिलं आहे, साडी मात्र तिच्याकडे गेली आहे. तर बघा अशा प्रकारचं तिचं ब्लाऊज पीस आहे साडीचं. तिची काठापदराची साडी आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते ब्लाऊज पीस. बघा त्याच्यावरती रेडीचं वर्क वगैरे डिझाईन केलेलं आहे. हे बाह्याचं डिझाईन वाटतं, मला वाटतं बाहीवरती डिझाईन आहे कारण 2 बाजूला आहे तर 2 बाहीचं असणार आहे. आणि गळ्याचं तर दाखवलेच आहे तुम्हाला मी, मोराची डिझाईन आहे अशी बाहीवरती, खूप सुंदर दिसते. आता मी व्हॉईस ओव्हर तर म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिडिओ चालू असताना बोलले होते, पण माझ्याकडे माईक नाही आहे त्याच्यामुळे माझा आवाज खूप बारीक येत होता. मग मी परत वरतून व्हॉईस ओव्हर केला. तर हे बघा ही साडी जी आहे ना मी मेशोवरनं मागवली होती. मला वाटते म्हणजे ही साडी मी 350ची का 400चीच मागवलेली आहे, मला आत्ता काय आठवत नाही आहे. पण ही पण खूप स्वस्तमध्ये भेटलेली आहे मला साडी. आणि ही साडी मी खूप वेळा घातलेली. आणि हिचे जे गोंडे दिसत आहेत ना, हे मी स्वतः घरी बसवलेले आहेत आणून गोंडे. रेडी गोंडे भेटतात ना दुकानामध्ये असे, तर ते गोंडे आणून मी घरी बसवलेले आहेत. आणि ह्या काठापदराच्या साडीला पण आत्ता आणलेलं आहे, पण मी असेच बसवणार आहे याला गोंडे. ते एक गोंडा निघलाय वाटतं याच्यातला, ते गोल्डन कलरचा जो दोरा असतो ना तो निसटलाय आतमध्ये, दिसलं तुम्हाला? तर ठीक आहे, नंतर लावून घेईल मी आता. पण गोंड्यामुळं खूपच साडीला असा सुंदर लुक येतो. हे गोंडे मला वाटते 70 का 80 रुपयाला मला डझन भेटलेले आहेत, 1 डझन.
मला आठवत नाही आहे, पण मी जेव्हा उद्या जाईल ना पॅच आणायला आणि गोंड्या आणायला, तर नक्की सांगेल तुम्हाला पुढचा व्हिडिओ बनवून की मला पॅच कितीला बसला, कोणता पॅच आणला, गोंडे कितीला भेटले मला, तर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता ही साडी जी आहे ना, ही साडी मी आईला घेतलेली आहे. आता मग आईची पण ओटी भरायची आहे म्हणून मी आईला पण साडी घेतली. मग माझ्या बहिणीने पण एक काठापदराची घेतली आणि मी ही सिम्पलमध्ये घेतली. म्हटलं 2-2 काठापदराची. आई म्हणली नको, तर म्हटलं एक सिम्पल घेऊया. मग ही सिम्पलमध्ये घेतली आणि ही पण खूप छान आहे. अशी खालच्या बाजूला अशी मोठी जरीमध्ये डिझाईन आहे आणि वरच्या बाजूला असं छोटीशी वेलाची डिझाईन आहे गोल्डनमध्येच. बघा मस्त आहे अशी ही पण. आणि ह्या साड्या मला सगळ्या पूर्ण ज्या काही साड्या दाखवते मी तुम्हाला, फक्त 600च्या 700च्या आतच आहेत सगळ्या साड्या. आणि ही साडी जी मेहंदी कलरची साडी दिसते तुम्हाला, ही मी घेतलेली आहे. मी म्हणजे माझी मी घेतलेली आहे. ही साडी मला पडली आहे 550 रुपयाला फक्त. आणि सूत पण एवढं सुंदर आहे ना, खूप छान सूत आहे. सूत पण छान आहे, कलर पण खूप छान आहे असा. पण योगायोगाने मला दोन्ही साड्यांचे कलर सेमच झाले. जी काठापदराची साडी होती माझी, तिचा पण म्हणजे लाईट कलर फेंट मेहंदी कलरमध्येच येतो आणि हिचा पण येतो. पण जाऊन द्या, आपण काय बरोबर साड्या काढत नाही नेसायला कधी जास्त करून. तर बघा पदर तर किती सुंदर आहे या साडीचा. आणि स्वस्तमध्ये भेटली म्हणून घेतली. आणि ह्याच्यावरती छान अशी गोल्डनमध्ये छोटी छोटी डिझाईन आहे बुट्टीमध्ये, असे स्टार टाईप. त्यामुळे तो खूपच उठून दिसते अशी ती साडी. फेंट कलरमध्ये आहे तरी. ब्लाऊज जरी सिंपल असलं तरी त्याला पॅच बसवल्यानंतर आणखीनच सुंदर दिसणार आहे. त्यामुळं काही ना की साडी खूपच छान वाटणार आहे. तुम्हाला आवडली का सांगा साडी मला. मला तर खूप आवडलेली आहे. आणि तुमच्याकडं पण असेल म्हणजे धोंड्याच्या महिन्यात ना की मुलीला आणि जावयाला वाण करतात का, ते पण सांगा कमेंटमध्ये. चला तर छोटासा व्हिडिओ जर तुम्ही माझा पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर पुन्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.